सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा.
उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते. तानपुऱ्याचा आवाज थोडा कमी. प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. या न्यायाने उपस्थित असलेल्या सर्व बहुश्रुत श्रोतृवर्गाच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला मनापासून वंदन करून सगळ्यात सुरुवातीला आपल्या सगळ्यांची क्षमा याचना करते. 6ला आपण सगळी मंडळी इथे उपस्थित होता, पण कीर्तन मात्र 6:30 नंतर सुरू झाले, म्हणून सुरुवातीला क्षमा मागते. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण, आणि श्रोत्यांच्या स्वरूपामध्ये माऊलींनी काय सर्वच संतांनी परमेश्वराला पाहिलं. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती समर्थ म्हणतात. त्यामुळे आणि श्रोत्यांच्यामध्ये मला या गोष्टीची कल्पना आहे, जाणीव आहे की अत्यंत विद्वान गुणीजन गायन, वादन, निरूपण, प्रवचन, कीर्तन या क्षेत्रातली मान्यवर मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यामुळे मनापासून मी उपस्थितांच्या सगळ्यांच्या ऋणात राहते, सगळ्यांना नमस्कार करते. गंगेच्या पाण्यात उभं राहावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं, त्याप्रमाणे माझ्यासमोर असलेली ही ज्ञानगंगा आहे. या गंगेला वंदन करते. आपल्या सर्व श्रोत्यांच्या मध्ये अनेक जण आहेत, अनेक जण अधिकारी आहात, पण कुणाच्या नावाचा उल्लेख करू. पण अत्यंत नारदीय कीर्तन क्षेत्रामध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून गोवा प्रांतातनं ज्यांची नावं समोर येतात आणि आम्ही त्यांच्या पायाशी बसून शिकावं अशी जी मंडळी आज कीर्तनातमध्ये आहेत, ज्यांच्या माध्यमातून मी इथं उपस्थित राहिले आणि खूप अधिकाराने, म्हणजे मला असं वाटतं शिवानीच्या आधी मला गोवा तेवढं प्रेम देतात लेकीचं. त्यामुळे इकडे झालं पाहिजे. खूप दिवस झालेलं नाही आहे कीर्तन, म्हणून प्रचंड मोठा अट्टहास आणि तितकंच प्रेम, तितकीच सुंदर अशी आशीर्वादाची भावना घेऊन ज्यांनी अत्यंत हृदयापासून मला इथे बोलवण्याकरता खूप आग्रह केला आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आणि ती संधी माझ्या वाट्याला आणून दिली असे हरिभक्तीपरायण परम आदरणीय वजे बुवा, मी मनापासून त्यांना नमस्कार करते. अनेक कीर्तनकार महाराष्ट्राला देण्याचं काम बुवा करतायत आणि एक असं म्हणतात की मोठ्या माणसांना कळतं कुठं थांबावं, कधी थांबावं, आणि तो आदर्श आम्हाला ती मंडळी घालून देतात. बुवांनी स्वतः कीर्तन सेवा थांबवली, स्वतःची कीर्तन सेवा थांबवून अनेकांना विद्यादानाचं इतकं सुंदर काम बुवा स्वतः करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आज मी इथे उपस्थित राहिले. आज ही सगळी साथीला असलेली मंडळी आहेत, गुणीजन आहेत, त्या त्या क्षेत्रातली दिग्गज आहेत, मान्यवर आहेत. कीर्तन क्षेत्रातलं असं